निघायचा टाईम झाला आहे. आपण निघालो गावाला. तर गावाला पोहोचल्यानंतर आम्ही पहिले गेलो मामाच्या गावाला. तिथे रिक्षा बघा, रिक्षामध्ये जागा नाही. तर आपण 4थ्या सीटला बसलो. ते एन्जॉय करत घरी गेलो आणि दही खाल्लं. दही घरचं आहे कसं तर गाय आपल्या घरी गाय. तुमच्या घरी किती जनावरं आहेत आणि तुम्ही कधी खाल्लं आहे कसं दही खाल्लं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर दूध काढून होताच आम्ही निघालो शेताची पाहणी करायला. हे आहे साखर कारखाना. साखर कारखान्याच्या मागेच 1 मिनिटाच्या अंतरावर आमचा वावर आहे. तिथे मामांच्या मुलांना घेऊन आम्ही निघालो शेताची पाहणी करायला. तर मामाने यावर सांगितले उत्पन्न कापसाचं. तुम्ही तुमच्या वावरात कोणतं पीक घेतलं आहे ते नक्की कमेंट करून सांगा. हे पाहणी करून झाल्यानंतर मी निघालो आमच्या गावी. तर पहिल्यांदा मी आमचं बियाणे घेतलं आणि निघालो आमच्या गावी. हे बियाण्याचं बिल आणि हे बियाणं गाडीमध्ये भरलं आणि मी निघालो आमच्या गावी. तर गावी रस्त्याने जाताना पंढरीला निघालेली काही लोक दिसली वारकरी संप्रदायाची. त्यांना बघून थोडं थांबलो आणि जरा वारी पाहिली. कधीपर्यंत पाऊस पडतोय एवढा आवाज आलेला आहे. आता आपण मंट्यावरनं पहिले परतूरवरनं मंट्या राहिलो. मंट्यावरनं बी बियाणे घेतलं आणि आता आवरला चालू आपल्या गावाला. तर बघा हा रोड आहे. वारं एवढं सुटलं ना एकदम डेंजर. 40-50 किलोमीटर ट्रॅव्हल करून घरी पोचलो. तर घरला टाळा. घरी कोणीच नाही. तर आई येत होती. तर आई येण्याची वाट पाहिली. तोवर मी इकडे तिकडे फिरलो. या शेळ्या कोणी बांधलेल्या काय आमच्या काकूंच्या होत्या त्या शेळ्या. नंतर मला कळालं ते. आणि भरपूर वारा सुटलेला पण पाऊस काय पडला नाही. लगातार 4 पुढचे दिवस. पण रोज मात्र आभाळ यायचं पूर्ण भरून. हे आभाळ बघा किती सुंदर दिसते. थोड्याच वेळात आई घरी आली आणि मग आपण सामान आतमध्ये ठेवलं आणि मग निघालो काकांच्या शेतावर. तर त्यांची शेती पहा. आहे कर ही मका आणि ती भेंडी, ही शेवगाची शेंग हातभर लांब. हे बघा असं ही एवढी लांब. ही अजून तयार नाही झाली. ही अजून तयार व्हायची. तयार झाली की एवढी मोठी होईल. आणि हे भेंडीचं रोप हे अर्धा एकर लावलंय. त्याला भेंडी काय अजून आली नाही. अजून 1 आठवड्यात येईल. तरी टोटल वावर त्या साईडून या साईडपर्यंत ह्या टोकापर्यंत जवळपास 2.5 एकर आहे. सॉरी 2.5 ते 2 एकर आहे. तर काकाने आता त्या पुढच्या वावरात कोथिंबीर लावलेली. आता इथे भेंडी लावली. कोथिंबीर सगळी संपली. आता इथे भेंडी येतील 1 आठवड्यात. 1 आठवड्यात तो माल संपून जाईल सगळा. तो माल संपल्यानंतर ही भेंडी येईल. भेंडी जशी येईल तशी ते आता वरती गवार किंवा दुसरं अजून काहीतरी पीक घेता येईल. आणि मग खालती आता सोयाबीनचा सीझन आहे. तर सोयाबीन लावून देतील. कसं कारण की त्या शेजारीच उडा आहे तर तिथं पूर येऊ शकतो. तर म्हणून ते नुकसान टाळण्यासाठी माळवाचा सोयाबीन घेणार ते. ह्याचं आंब पेरू. आता हे पेरू अजून सीझन सुरू झालेलं आहे. आत्ताची पेरू येतात. तर हे भरपूर छोटे आहेत झाड बघा.
कोणतं आहे? कोणतं लिंबू? लिंबू पाणी. हे लिंबाचं झाड. याला लिंबू आता उन्हाळ्यात येतील, आता नाही झाला. आणि बोरीचं झाड हे, त्याला बोर येतात पण आता बोर नाहीत. हे पळसाचं झाड आहे. हा आहे मका, पण मका आता कणीच नाहीत त्याला. तर मका आहे ते पहिल्यांदा खायला ठेवली. आणि काकांनी हा बोर घेतलाय, त्या बोरला पण पाणी टाकलंय. तर उन्हाळ्यात पाणी नव्हतं तर अख्ख्या गावाला पाणी त्याच बोरने झालेलं. एवढं पाणी लागलंय तर विचार करा, भरपूर पाणी आहे. आणि ही सरकारी विहीर आहे त्यांच्या गावात घेतलेली. तर या विहिरीतलं पाणी बघा, ती 40 फूट खोल असेल. ही कोथिंबीर. मग हंड्याने पाणी घेऊन जाता. ही कोथिंबीर आता घरी आणली. घरी आणल्याच्या नंतर धुवून ठेवायची. ते पाणी फेकून नाही.